हाय हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. मी स्वाती ओवी अँड मम्मा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आज आहे सुट्टीचा दिवस. सगळे घरी आहे. म्हणजे सुंदरशी सकाळी अशी देवपूजा करून झालेली आहे आणि खूप दिवसापासून विचार करत होते की झाडांना खूप व्यवस्थित लावायचं होतं, कारण की उन्हाळा इतका आहे की सगळी झाडं अशी कोमेजून जात आहेत. किती जरी काळजी घेतली तरी देखील तसंच होतं आणि थोडंफार दुर्लक्षही होतं, कारण की कधी कधी गावी जाणं निघतं, कधी कधी पाणी टाकले जात नाही, कधीतरी थोडाफार होता आणि उन्हामुळे झाडांची काळजी फार घ्यावी लागते. तर आज सुट्टी आहे तर मुलांनी मिस्टरांनी दोघांनी मिळून सुंदरसं असं झाडांची खूप छान अशी व्यवस्था केली आहे. चांगलं खत पाणी सगळं काही टाकलेलं आहे आणि माझी सगळी कामं आवरून झालेली आहे. खूप टेडी बेअर वगैरे खूप घाण झालेली होती आणि आता भावाकडे सगळे पाहुणे येणार आहे आईच्या घरी लग्नासाठी, तर इकडे पण येतील आणि खूप दिवसापासून सगळे खराब झालेले होते. म्हटलं मुलं घेतात तर बरं नाही वाटतं, म्हणून स्वच्छ धुवून ठेवले आणि आता मी आलेली आहे आईकडे. तर मी जसं म्हटलेलं की लग्नाची तयारी आता सुरू झालेली आहे, तर आईला आता आलेला आहे राग, कारण की मला याला फार उशीर झालेला घरची कामं आवरत आणि मिस्टर घरी होते. म्हटलं आधी सगळी कामं करून यावं लागतं. तर मी घरी आईकडे आलेली आहे. तर आता पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, म्हणून आईने तर अर्धा स्वयंपाक केलेलाच होता, पण आता थोडासा बाकी होता. तर आईने मला सांगितलं पुरणपोळ्या करायला, तर आता स्वयंपाक करायला घेतलेला. आणि आपण जसं म्हणतो की लग्न कार्य असतं तेव्हा सर्वात प्रथम म्हणजे आपले वाडवडील असतात, त्यांना जेव घालायचं असतं, म्हणजे कोणतीही अडचण येत नाही आणि सर्वात पहिले त्यांनाच आपण आमंत्रण द्यायचं असतं. तर पप्पा नाही येत तर पप्पांची खूप आठवण येते, खूप मिस करतो, म्हणून सर्वात पहिलं आमंत्रण आम्ही पप्पांनाच दिलं, कारण की ते राहिले असते तर फार बरं वाटलं असतं. म्हणून आज आम्ही म्हणतात ना की आपले जे पूर्वज असतात त्यांना वाडवडील असतात त्यांना आपण सर्वात पहिले आमंत्रण देऊन त्यांना आपण लग्नासाठी आमंत्रण द्यायचं असतं कोणत्याही कार्यामध्ये, म्हणजे आपलं कार्य खूप छान पद्धतीने होतं. तर आज आम्ही तोच कार्यक्रम करायला घेतलेला आहे आणि खूप सुंदर देखील तो पार पडतो. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे. आमच्यामध्ये असतं की त्यांच्या नावाने एका जणाला म्हणजे जेवायला देतात आणि त्यांची पूजा वगैरे करून सनी खूप सुंदर असं करतात. त्यांना मानपान दिला जातो आणि जसे भाऊजी आलेले होते म्हणून त्यांना मानपान दिला आणि आमचं सगळ्यांचं जेवण तिकडेच होतं, म्हणून सुंदर रीतीने असं ते पार पडलेलं आहे. आणि आजच्या दिवशी आम्ही पप्पांना देखील खूप मिस करतो आहे, कारण की त्यांची एकट्यांचीच कमी आहे लग्नामध्ये. तर तुम्हाला असेच लग्नाचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ आणखी नक्की पहा. धन्यवाद.